तर हॅलो, तर आता सकाळी वैदिक पद्धतीचं लग्न खूप छान पद्धतीने पार पडलं। त्यानंतर मी सईला घरी सोडवायला आले। घरी आता आली होती, आराम केला बराच वेळ, कारण 2 दिवसापासून खूप सारी धावपळ होत होती। नंतर आहे ना मी रेडी झाली आता, कारण आता रात्रीचं आपलं रिसेप्शन, तर वैदिक पद्धतीचं लग्न झालं तर रात्रीचं लग्न। तर चला आता मी ना अशा प्रकारे मस्त ना डिझायनर नेटची साडी घातलेली आहे आणि सौरभ आणि मम्मी गेले, कारण मी ना पार्लरला गेली होती फक्त कर्ली करायला, बाकीचा मेकअप सगळं काय मी केलाय, कारण मी पण मेकअप आर्टिस्ट आहे। तर चला आता मी रेडी झाले। सईचे पप्पाही आले, तर सईचे पप्पाही रेडी होत आहे अजून। तर चला आता सौरभचा आणि मम्मीचा लुक तुम्हाला डायरेक्टली लॉन्चवर जाते दाखवते। चला, खूप मजा येणार आज पण। आमची सई आली आहे रेडी होऊन। सई गुलाबजाम खाते। सईची आजीही आली आहे। ए गुलाबजाम गर्ल, ए गुलाबजाम ओ बापरे, खाल्ली पाणीपुरी। पाणीपुरी खाऊन आल्या। चल ना, तुझा ड्रेस दाखव, चल ना। तर मी गेल्यानंतर आहे ना मावशीन त्या सगळ्या काय आलेल्या होत्या माझ्या, आणि मम्मीचा हा बघा लुक। तर मी जेव्हा पण आहे ना साडी खरेदी करायची तेव्हा तुम्हाला शेअर करायची, तर तुम्ही ही साडी ही बघितली असेल। तर माझी अजून 2 मावशींची साडी सेम अशाच आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे। आणि हा सगळा काही रोशनीचा संसार लावलेला आहे, सगळे काही दिलेलं। तर अजून आहे ना रोशनी पण आलेली नव्हती, आणि ना नवरदेव पण आहे ना, नवरदेवाची ही मिरवणूक निघाली होती। तर अजून भरपूर असा टाईम होता, पण गर्दी बघा किती झालेली आहे, भरपूर अशी आहे ना गर्दी होती लग्नाला। आणि स्टेज वगैरे छान असा डेकोरेट केलेला होता, फाउंटन वगैरे केलं होतं, आणि सई मस्तपैकी ना फाउंटनपाशी खेळायची, तिला मजा वाटायची, कारण तिने ते पहिल्यांदाच बघितलं होतं। तर तीही मस्त खेळायची। तर आम्ही भरपूर असे फोटोशूट केलेले आहे, तर हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर नवरदेवाला टाईम होता, तर स्क्रीनवरती ना त्यांनी प्री वेडिंग केलेले फोटोज दाखवत होते। आणि त्यानंतर येणार नवरदेव नवरीची एंट्री झाल्यानंतर येणार त्यांनी रोशनीने ना फॅमिली शूट केलेले, तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। खूप छान आहे, तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, तेही तुमच्यासोबत मी शेअर केलेले। खूप मस्त दिसतंय नवरीची आई। हो हो, कमेंट मध्ये सांगा आवडली का। अर्चना मामी, तुमचा विषयच नाही मामी, जाऊ द्या। चला ना फोटो काढू आपण। तुम्हाला दीदीला घ्या, बघू तुझं लक्ष छान। हो का, सायकलिस्टचे सर्व अधिकारी पदाधिकारी स्टॉप आलेला छान दिसती। सायकलिस्ट ग्रुप तसा ढगाळमुळे ग्रुप आलेला ढगाळमुळे ग्रुप। खूप कडक दिसतोय मामा तू आज, एक नंबर। तर आम्ही सगळे फोटोशूट करत होतो, आणि ह्याचं बघा मम्मी मामी मावशी ते सगळे येत आहे, तर त्यांना पण फोटोशूट करायचं होतं। तर तुम्हाला ना सगळ्यांचे लुक बघायला भेटतील। तर सगळ्यांचे आजचे लुक खूप छान होते, आणि सगळ्या नवरीचीही तयारी, एंट्रीची तयारी होत होती, तर अजून वेळ होता, त्यामुळे म्हटले फोटो वगैरे काढून घेऊ, का नंतर खूप सारी गर्दी होते। तर बघितलं ना सगळ्यांचं लुक, तर हा आहे आजचा माझ्या मम्मीचा लुक। तर सौरभ दादाचा लुक आता पुढे व्हिडिओमध्ये बघा। हो, सौरभ भाऊचा आजचा लुक मस्त आहे।
2 दिवसात स्टिच केलाय आम्ही म्हणजे नाशिकला. छान दिसतंय, छान. तर आता झालं आमचा फोटोशूट सुरू. तर तुम्हाला दिसत असेल प्रत्येक जणांना फोटो काढताय. तर हे बघा, मी म्हटले होते ना तिघींच्या साड्या सेम आहे, फक्त कलर चेंज आहे. तर या तिघींचं एकच पॅटर्न आहे. आणि मिस्टरांचा आजचा लुक, तर त्यांना जास्त सिंपलच आवडतं. आणि भरपूर अशी गर्दी झालेली होती. आणि रोशनीचे ना प्री वेडिंगचे फोटो ना स्क्रीनवरती लावून दिलेले होते, त्यामुळे सगळे काही पब्लिक फोटो वगैरे बघत होती. आणि आमचं चाललं होतं फोटोशूट. तर फोटोशूट आता 4 दिवसापासून आम्ही सारखे फोटो काढतो, पण वेगवेगळे लुक आहे, त्यामुळे ना आम्ही फोटोला काही कंटाळत पण नाही. तर सगळेजण ना सगळ्यांसोबत मस्ताचे फोटोशूट करतो. तर कसे वाटतंय सगळ्यांचे लुक कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी सई ना अजिबात फोटो काढूच देत नाही, त्यामुळे ना तिचा एकही चांगला असा फोटो येत नाही. खूप आम्हाला मेहनत घ्यावी लागते अरे 2 दिवसात भेटला ना म्हणून ती थेट म्हणते. तर सौरभला ना सगळेजण म्हणत होते की तुझा ड्रेस खूप छान आहे, कारण तो आहे ना 2 दिवस साधूकच आलेला होता. आणि नाशिकला जाऊन त्याने लगेच स्टिच करून आणलं, कापड घेतलं आणि ते स्टिच केलेला होता ड्रेस. तर सगळे त्याला आहे ना बोलत होते की छान दिसतोय. आणि त्यानंतर नवरदेवी आलेले होते. तर नवरदेवाला आहे ना आमच्याकडे ना नवरीची आत्या ओवाळते. तर असं नवरीला ना 5 आत्या आहे, पण आजी सगळ्यात मोठ्या असल्याने ना आजीला ना फ्युचरेचा मान होता. तर आजीने ना नवरदेवाचे औक्षण केलं. त्यानंतर माझी 2 नंबरची म्हणजे मम्मीची 2 नंबरची मावशी, तर नवरीची आत्या, तर त्यांनी ना म्हणजे फ्युचरामध्ये ना नवरदेव आपल्याला साडी वगैरे देतो, आपण त्यांना ना भांडी वगैरे भेटवस्तू देत असतो. तर ते सगळं काही दिलं गेलं. त्यानंतर आहे ना नवरदेवा आणि नवरीची एंट्री खूप छान झाली आहे. ते सगळं काही पुढं व्हिडिओमध्ये आहे, तर नक्की बघा. तर कशी वाटली नवरीची एंट्री? तशीच आहे ना नवरदेवांची ही एंट्री ही छान झाली, पण मी नवरीसोबत असल्याने मला काही व्हिडिओ काढता नाही आला. तर त्यानंतर आहे ना लग्न लागेना अगोदर आहे ना हा व्हिडिओ ना दाखवला गेला आणि हा व्हिडिओ ना एकदम छान होता. म्हणजे जेवढे होते ना बघणारे ते सगळे काही रडले. तर खूप इमोशनल होता. तर तिचे सगळी काही जर्नी दाखवली गेली. तर नवरी ना डॉक्टर झालेली आहे. तर कशी डॉक्टर झाली, कशी मोठी झाली, सगळं काही व्हिडिओ मार्फत दाखवले. तर ती डॉक्टर झाली ना तर तिच्या
तिच्या आजीचं स्वप्न तिने पूर्ण केलं आणि खूप छान व्हिडिओ होता, पण मी तुम्हाला दाखवू शकले नाही मोठा, कारण त्याला ना कॉपीराईट येऊ शकलं असतं, कारण त्यामध्ये ना म्युझिक होतं. तर तुम्हाला बघायचं असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काय करते सई नवरीबाई? रडतीये का? रडती ती? तर ज्याची तुम्ही ह्या आतुरतेने वाट बघताय, तर लग्न कसं लावलं गेलं, तर चला व्हिडिओमध्ये बघा. तर खूप छान लग्न झालं आणि तुम्हाला पण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवरी नवरदेवाची लुकही कसे वाटले तेही नक्की सांगा. अक्षदा टाक, अक्षदा. उत्तम देतो स्वार्थ परार्थ जोडून नरा ऐसा ग्रहस्थाश्रम झाली वाजंत्री बहुगल बलान करणे कुर्यात् सदा मंगल वधूवर्या शुभं भवतु शुभलग्न. जेव्हा आहे ना मंगलाष्टिका गायली जाते ना, तेव्हा आहे ना नवरीच्या आईने तुळशीला पाणी घालत असते. पोटभर जेवण कर.
जास्त द्या. अजून एक तिला. पूजा तुझे बाय बहिणींनो, जेवण करा की. जेवण करून घ्या, गप्पा नंतर मारा. आम्ही जेवण करू, आम्हाला व्हिडिओ काढू द्या. तर आम्हीही जेवण करायला बसलो होतो आणि हे सगळे बसले आहे ना, तर सगळ्या काही नवरदेवाच्या म्हणजे आई, आत्या, मावशी म्हणजे व्याही, तर इहीन आणि व्याही म्हटलं जातं. तर जेवायला बसले होत्या, तर त्यांनाही ना हळदी कुंकू लावून त्यांचं औक्षण केलं. त्यानंतर ते जेवताना ना त्यांच्यासमोर समई लावली जाते आणि हे सगळ्या काही ना नवरदेवीच्या नवरीच्या चुलत्या आई सगळ्या त्यांना आहे ना म्हणजे त्यांचं तोंड गोड करत होत्या. तर तर पप्पांचाही ना कॉल आलेला होता. तर पप्पांना काही सुट्टी भेटली नाही, त्यामुळे पप्पा काय आलेले नव्हते. त्यानंतर आई आणि ते पण आले होते. भरपूर अशी गर्दी कमी झाली होती. त्यानंतर आमचं परत जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा आमचं फोटोशूट सुरू. आणि आई त्यांना ना घरी जायचं होतं, कारण भरपूर असा उशीर झालेला होता. तर सईचे पप्पा मी थांबणार होते आणि सई मस्तपैकी खेळत होती. तर सई बघा आजी बाबाला काय म्हणते. आजी बाबा बाबा जाय तू. चला आम्ही चाललो. बाय बाय. जाऊ नको. चालले आजी बाबा चालले. आजी चालले अगं सई. यांच्या घरी जाय का. नाही ना, थांबत नाही ना ते आजी बाबा, नाही थांबत ना. चाललो. बाय. त्यांना बाय बाय कर. ताईनी साडी किती वाटतं सईला. हा हा. काय सई इकडे तू. तू थांबते ना. तर आई मामन ते पण गेले आणि सई मस्तपैकी खेळत होती. सईचं मला काही जास्त टेन्शन नसतं, कारण तिला मावशांसोबत मस्त खेळत असते. त्यानंतर आमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा फोटोशूट चालू झालं. तर मामा मामी फोटोशूट करत होते, इकडे आम्हीही करत होतो. प्रत्येकजण आहे ना फोटोशूट चालूच होतं. ते हे पण माझे मामा मामी आहे, त्यांचं पण आहे ना फोटोशूटच चालू होतं. तर तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये खूप सारे फोटोज काढताय. तर लग्न वगैरे असलं का फोटोशूट खूप जास्त फोटो काढतो आपण, आणि आम्ही पण आहे ना खूप मस्त मस्त असे फोटो काढलेले आहे. आणि इकडे आहे ना नवरी नवरचो देवसोबतही फोटो काढण्यासाठी एवढे काही गर्दी होती. तर आम्हालाही जायचं होतं, तर मीही तिथे थांबलेली होती, कारण फॅमिली मोठी असल्याने तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघितलं ना तर फोटोशूटसाठी खूप सारी गर्दी असते. आणि पप्पांचाही व्हिडिओ कॉल आलेला होता, तर रोशनीही पप्पांसोबत बोलत होती. तर का नाही आले असं तर बोलत होती त्यांच्यासोबत. तर त्यांचाही मस्त आहे ना फोटो काढला. तर खूप छान असं लग्न सोहळा झाला. तर तुम्हाला पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळच्या वैदिक पद्धतीमध्ये ना सगळे काही पूजा विधी सगळं काही झालेलं होतं. त्यामुळे रात्री काही वैदिक म्हणजे सप्तपदी वगैरे काही नव्हतं, कारण सकाळी झाल्या असल्याने. आणि त्यानंतर तिने ना मम्मी पप्पासोबत परत फोटोशूट वगैरे केलं. आणि त्या बायका बसलेल्या दिसतंय ना, तर पूर्वीपासून परंपरा चालू आहे आणि आजपर्यंत चालूच आहे. तर आता आहे ना नवरीना नवरदेवाचा मामा नवरीला घेऊन येणार त्या बायकांच्या हातामध्ये साखर असते आणि नवरीच्या हातामध्ये ना खोबऱ्याची वाटी असते. तर ती सगळ्याकडून ना साखर घेते आणि नंतर आहे ना नवरीचा मामा ना नवरीकडे नवरदेवाकडे नवरीला सोपून देतो. तर देताना म्हणतात आमची होती तुमची झाली.
तर नवरी आता त्यांची झाली. तर नंतर आता विदाईचा कार्यक्रम. तर भरपूर असे नंतर नवरीला नवरदेवाच्या मांडीवर देऊन देतात आणि नवरदेवाला सोपून देतात. त्यानंतर पुन्हा फोटोशूट राहिलं होतं. तर हे सगळे आहे ना म्हणजे नवरीच्या आत्या आणि म्हणजे ह्या 5 बहिणी आणि नवरीचे वडील, एक भाऊ. तर अशी फॅमिली आहे. हे काय मला थंडी दे, मला गरम झालंय. तुमचा भाऊ कसा आहे? कोणाला असा भाऊ? लग्नाच्या दिवशी ना आम्ही नवरीची बिदाईपर्यंत थांबलो होतो. तर रात्री खूप जास्त थंडी वाढलेली होती, सगळ्यांना खूप थंडी वाजत होती. तर नवरीचं अजून फोटोशूट चालू होतं. तर आम्ही सगळ्यांना फोटोशूट करून बसलेलो होतो निवांत गप्पा मारत सगळे काय आम्ही. तर तुम्हाला पण माहिती आहे सगळे काय माझी मावशी काका आहे आणि आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. खूप जास्त थंडी वाजत होती त्या दिवशी. तर आता नवरीचे फोटोशूट वगैरे झाल्यानंतर आता नवरीची विदाई. तर चला व्हिडिओमध्ये तुम्हीही बघा आणि तिला खूप सारे आशीर्वाद द्या. आजी मागे सरका. तर हा क्षण आहे ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो आणि खूप कठीण असतो. तर सगळेजण आहे ना खूपच रडले, कारण आता आहे ना रोशनी तिकडे जाणार. म्हणजे आईवडिलांना हा आहे ना क्षण म्हणजे लहानपणापासून आपण जपलेली असते आणि आजच्या क्षणामध्ये ती परकी होऊन जाते, म्हणजे दुसऱ्यांच्या घरी जाते. तर काय डोकं दुखल आहे ना. तुझे रे दीदीला शांत करायला तिथं उभं राहिला. रडती ती. साडी कोणाच मोबाईल साडी बघ कोणाच तुझी. दाजी आपले 5 जण कुठे तर त्यानंतर रोशनी निघून गेली. तर चला मग इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन नसल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.